षटकाचा होईल नाही तर कमी षटका सामना खेळला जाईल. चला बॅट्समन पाठवा. अर्णव रॉयल्स आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवा. 24 मिनिट हा अवधी असेल. 24 मिनिटांमध्ये वेळेमध्ये सामना संपवावा लागेल. अन्यथा एक खेळाडू एक्स्ट्रा 30 सर्कलच्या आतमध्ये ही पॅनल्टी असेल. शिवा गाडे, स्वरूप गलांडे आणि अल्पेश या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे. शिवा गाडे, अल्पेश आणि स्वरूप गलांडे. पीसीएमसी लेजंड संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर अर्णव रॉयल या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. सन्माननीय अनिलजी वेलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. जे वैयक्तिक पारितोषिक आपण घोषित केले होते. अनिलजी वेलकर साहेबांना विनंती आहे. तात्यांनी आपल्याला बोलवलंय. तात्यांनी जे पारितोषिक लावले ते आपण अनिलजी वेलकर यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. मी अनिलजी वेलकर यांना विनंती करेल आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. टिमडे साहेब, डांगे साहेब आणि अनिलजी वेलकर साहेब, गणेशभाऊ जाधव या सर्वांना विनंती करेल आपण पारितोषिक वितरण करण्यासाठी यायचं आहे. अल्पेश, स्वरूप गलांडे आणि शिवा गाडे. खोलवर टप्प्यात चेंडू होता. इथे मात्र हा चेंडू इथे निर्धाव. यावेळेस चेंडू हवेत. पाव्या फिल्डर डाऊन दी बॉल. झेल इथे सुटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये देखील झेल टिपण्यामध्ये यशस्वी झाले. झेल इथे ड्रॉप. त्याचबरोबर स्वरूप गलांडेने टिपलेला झेल आणि त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या तात्यांनी घोषित केलं होतं. त्याचबरोबर अल्पेशने खेळलेला जबरदस्त टोले जंग षटकार त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. शिवा गाडीने केले जबरदस्त बॅटिंग त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. देख पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळला. निर्धाव चेंडू होतोय. प्रकाश चौरिया यांची मात्र एक सुंदर गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. सागरने जो शेवटचा चेंडूवरती झेल टिपला त्यासाठी सागर यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. तो कॅच होताच अप्रतिम. म्हणजे म्हणतात ना पकडो कॅच और जीतो मॅच. 5 ते 6 इंच बाउंड्री पासून आतमध्ये तो झेल टिपला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे एक सिंगल धाव कंप्लीट होते. अगदी इथे क्रिकेट हारजीत महत्वाची ऐकणार माहित नाही पण इथे हारजीत फार महत्वाची आहे सर्व संघांना. पण अगदी इथे खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम इथे शिरूर संघाच्या विजेत्या संघाचे सपोर्टर संघ मालकांनी केलं. सागरने टिपलेला झेल आपला संघ त्या झेलमुळे पराभूत झालाय ह्याची जाणीव बाजूला ठेवून त्यांनी खेळाडूला प्रोत्साहन दिलं आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं. त्यावेळेस सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. गल्लत झाली, चूक झाली आणि इथे एक सिंगल धाव कंप्लीट. 24 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवणं गरजेचं आहे. अन्यथा पंच तुम्हाला पॅनल्टी देण्याची नक्कीच
अनुमती आयोजकांनी दिली आणि इथे जर 24 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण झाली नाही तर मात्र एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये येऊ शकेल. याची पॅनल्टी तुम्हाला नक्कीच घोषित केली जाऊ शकते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3 धावा. चला वेळ वाचवा, थोडं फास्ट खेळा मित्रांनो, अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. वेळ वाचवा. 3 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर या 3 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. नवीन गोलंदाज नितीन 5 पिन नवीन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज पाहतोय मिथुन बांगर. मिथुन मात्र यावेळेस सुरेख फटका. इथे पव्या क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. 6 षटकाचा होणारा सामना. गणेश चालकोर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ते हा चेंडू पुन्हा एकदा शरीरावरती आला होता. अगदी हलक्यात त्याला एक खेळून काढलाय. मिड ऑफ मध्ये चेंडूला थांबवलं गेलं. एक सिंगल धाव. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय अर्णव रॉयल्स हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. नितीनचा हा चेंडू. मिथून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण अगदी मिथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण यश मात्र अजूनही त्याच्या बॅटमधनं हवं तशा धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत नाहीत. धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं तर जेमतेम 6 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्कवर नितीन पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. बॅटच्या आतली कड घेत फाईन लेग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होता. एक सिंगल धाव, केवळ सिंगल धाव. नितीन 5 मिनिटच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा, 4 सिंगल धावा आतापर्यंत खर्च होत आहेत. मी पाहिलं तर मोठ्या फटक्यांची गरज असेल अर्णव रॉयल संघाला, आणि ही मॅच अर्णव रॉयल संघासाठी देखील फार महत्त्वाची मॅच आहे. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. नितीन पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर राईट ऑफ द विकेट मारा. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली होती पण बॅटमध्ये चेंडू मात्र आला नाहीये, आणि यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव बॉल. सात धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचा एक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुढे सर्वात खेळलेला फटका, तिथे फिल्डर छोटस मिस फिल्डिंग, पण धाव मिळते ती केवळ एक सिंगल धाव. आणि सिंगल धावेच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्णव रॉयल संघाच्या धाव होत आहेत 8 रन ऑन स्कोर बोर्ड. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोलंदाजी मार्कवर येत आहेत अविनाश खरात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन अविनाश. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय मिथुन बांगर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश चालकोर. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, पण अगदी या जोडीकडनं ज्या अपेक्षा होत्या अर्णव रॉयल संघाला त्या आतापर्यंत ते पूर्ण झालेल्या पाहायला मिळत नाही आहेत. कारण अगदी शांत गतीने दोन्ही फलंदाजी करतायत. जिथे पाहिलं तर 60-65 धावा या मैदानामध्ये बनवणं सोपं आहे, पण इथे प्रयत्न मात्र गोलंदाजांचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे पुन्हा एकदा सुरेख होता, ते मात्र निर्धाव चेंडू होता. डॉट बॉल.
8 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. चला वेळ वाचवा मित्रांनो, सामना चालू करून घ्या. पुढे सरसावत खेळायला फटका आणि तिथे चेंडू जातोय सीमारेषा पार, बितूनच्या बॅटमधनं चौकार. क्रॉस द लाईन, इथे मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे निर्धाव आलाय. गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 4 धावा अविनाश खरातने खर्च केल्या. पुढे सरसावत खेळलेला फटका, स्टेप आउटचा बहारदार फटका, षटकार. त्याचबरोबर आमचे पप्पू शेठ गुजर यांचा शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. डिलेव्हरी बॉयज चे अध्यक्ष, डिलेव्हरी बॉयज संघाचे सर्वेसर्वा, डिलेव्हरी बॉयज संघाच्या खेळाडूमध्ये जोश भरणारं व्यक्तिमत्व आमचे पप्पू शेठ गुजर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आता पप्पू शेठ तुम्हाला शांत दिसून येतील, आज त्यांचं मौन व्रत दिसून येईल, पण ज्यावेळेस डिलेव्हरी बॉयज संघ खेळत असतो अख्खं ग्राउंड गाजवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आवाजाने. काल त्यांचा आवाज तुम्ही मैदानामध्ये ऐकला असेल. ते नो बॉल, पंचाचा इशारा मात्र नो बॉल. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो. फ्रीडचा चेंडू मात्र आता मैदानामध्ये टाकला जाईल. पाहूया फलंदाज कितपत या चेंडूचा फायदा घेईल. पुढचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे हा चेंडू मात्र निर्धाव विकेट किपरने एक्स्ट्रा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र खेळाडू सुखरूप आहे. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. यावर मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च होत आहेत. थोडंसं महागडं षटक नक्कीच असेल ह्या इनिंग मधील. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवर येत आहेत अभिजित राठोड. 20 धावा धावफलकावरती अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. पंचांना विनंती आपल्या घड्याळावरती तिकीट लक्ष द्या. 24 मिनिटाचा अवधी आपण दिला होता. त्या 24 मिनिटामध्ये इनिंग संपवणं गरजेचं होतं. तो अवधी संपताच एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही आतमध्ये घेतला तरी चालेल. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. चला लवकर मॅच चालू करून घ्या मित्रांनो, स्पीडअप करा, वेळ वाचवा मित्रांनो. खोलवर टप्प्यावर चेंडू होता, इथे मात्र चेंडू खोदून काढला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते थ्रो सुरक्षित हातामध्ये सोपवला आणि ते फलंदाज मात्र रनआउटच्या रूपाने बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अजित. मिथून यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू हवा तसा आला नाहीये. लीग बॉयच्या स्वरूपात एक सिंगल धाव. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे घेतलं जातं. अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु ते नासफल. एकच धाव मिळाली. केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे प्रत्येक वर्षी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करण्यात येतं आणि स्पर्धेच्या आयोजनातील योगदानाबद्दल ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे आणि एकच धाव मिळालेले. उत्कृष्ट असं ग्राउंड अवेलेबल आहे. निसर्गाच्या सानिध्यात तळजाई टेकडी परिसराच्या सानिध्यात अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड तयार झालेलं आहे इथं आणि जबरदस्त हा शॉट मारलेला आहे आणि बघूया काय होतंय ते. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु कॅच सुटलेला आहे आणि रनआउट करण्याचा तोही सफल झालेला. जबरदस्त प्रयत्न केला होता कॅच घेण्याचा परंतु त्याच्यात हातून कॅच सुटलेला आहे आणि 2 धावा मिळाले. ओके, बॅट्समन सेफ आहे. जबरदस्त टोली बाजी करण्याचा प्रयत्न करतो हा. परत एकदा शॉट मारलेला आहे आणि बॉल हातामध्ये गेलेला फिल्डरच्या आणि 1 धाव मिळालेली त्याच्यामध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन झालेले आहेत. चला लगेच चालू करायचे. चला पुढच्या टीमनी टॉस साठी हजर राहायचंय लगेच. बॉलर अविनाश, बॉलर नवीन बॉलर अविनाश खरा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन झालेले आहेत आणि 1 विकेट गेलेले. आर्नो रॉयल्स संघ मालक स्वतः हजर आहेत. आमचे सहकारी प्रशांत भाऊ अतिशय स्वभावाने रॉयल असे आहेत आणि टीमच्या नावामध्ये मग त्यांनी रॉयल असं ठेवलेलं आहे आणि हा वाईड बॉल दिलेला आहे. प्रशांत भाऊ स्वतः हजर आहेत. मॅचचं एक मजा घेण्यामध्ये ते अतिशय सकाळपासून हजर राहिलेले आहेत. वाईड बॉल दिलेला आहे अंपायरने. शॉट मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावरती 1 धाव मिळालेला आणि हा नो बॉल दिलेला आहे.
अजून एकही बॉल झालेला नाही आणि 10वा मिळालेले आहेत 4. 0 बॉलमध्ये 4 रन मिळालेले आहेत. आणि प्रशांत सर अतिशय खुश आहेत की आमच्या पहिल्या ओव्हरच्या रन कव्हर झालेत म्हणून. 0 बॉलमध्ये 4 रन मिळालेले आहेत. केमिस असोसिएशन तर्फे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट असं नियोजन केलं जातं आणि या पुणे जिल्हा केमिस असोसिएशनचं फक्त पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं की नियोजन कसं करावं, नियोजन असावं तर कसं असावं. याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं की केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांचं नियोजन कसं असतं मॅचेसचं ते सर्वांनी तिथं जाऊन पाहावं असं प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचं नियोजन कसं असतं. खरं तर कौतुक करायला पाहिजे आपले केमिस असोसिएशनच्या संपूर्ण टीमचं. अनिल भाऊ बेलकर आणि त्यांची संपूर्ण टीम, संजयजी खोपडे असतील, गणेश भाऊ जाधव असतील, संजय आबा कुंजीर असतील, संजयजी शहा असतील, यांची पूर्ण टीम, समर्थ बेलकर असेल, एक 3 महिने झाले ह्याच्यासाठी कष्ट घेत आहेत. आज आपण या मॅचेस पाहतोय पण ते काय त्या ह्या 4 दिवसात किंवा 8 दिवसात नाही उभं राहिलेलं. ह्याच्यासाठी हे गेले 3 महिने झालं कष्ट घेत आहेत, अहोरात्र झटतायत. टीम कसे लॉट पाडायचे, ग्राउंड कोणतं घ्यायचं, त्याच्यासाठी त्यांनी अक्षरशः 3 महिने झाले दिवस रात्र झटतायत आणि त्यामुळे आपल्याला हा अतिशय उत्कृष्ट असा सोहळा आपल्याला आज पाहायला मिळतोय. खरं तर कौतुक करायला पाहिजे अनिल भाऊ आणि त्यांची टीम की कसं नियोजन करतात, कसं त्यांचं आयोजन नियोजन असतं ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. खरं उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे आणि हा 6 जबरदस्त शॉट मारलेला आहे. बॅट्समन परत एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे. आता मिथुनच्या बॅटमधून अतिशय जोरदार प्रहार पाहायला मिळतो आपल्याला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत, पटकन चालू करायची लगेच. प्रत्येक बॉलच्या बरोबर प्लेयरनी लगेच एकत्र नाही आलं पाहिजे. पटपट आपल्याला अजून पुढची एक मॅच घ्यायची, आपल्याला टाइम दिलेला आहे. परत एकदा शॉट मारलेला आहे आणि हा कॅच घेण्याचा प्रयत्न तो असफल झालेला आहे. जबरदस्त एफर्ट केला होता त्यांनी, जबरदस्त ट्राय केलेला होता. फिल्डरचं खरं कौतुक करायला पाहिजे, फिल्डिंग करणं तरी काही सोपं नसतं. कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि बॉल त्यांनी पाय मध्ये घालून अडवलेला आहे आणि 4 रन आपल्या वाचवले आहेत संघासाठी. स्कोर 41 रन्स, 4.4 ओव्हरमध्ये 41 रन्स. प्रशांत सर सध्या खुश आहेत कारण त्यांचं टार्गेट मला वाटतं बरोबर कंप्लीट झालेलं आहे. आउट झालेला आहे, रन आउट आणि मिथून आउट झालेला आहे. नवीन बॅट्समन प्रवीण बघूया आता काय करतोय ते संघासाठी. दिसायला तर अगदी बहारदार आणि रुबाबदार बॅट्समन वाटतोय. बघूया आता संघासाठी आपल्या काय करतोय. प्रशांत सर स्वतः लक्ष देऊन आहेत की टीम आपली कशी परफॉर्मन्स करते आणि स्वतः संघ मालक ज्यावेळी हजर असतो त्यावेळेस प्लेयरचाही अतिशय उत्साह वाढलेला असतो. जबरदस्त शॉट मारलेला आहे आणि हा कॅच झालेला आहे आणि हा आउट झालेला आहे. अजित आउट झालेला बॅट्समन आणि नवीन बॅट्समन सचिन. कॅच कोणी घेतला होता? कॅच घेतलेला प्रकाश आहे ना? बरोबर, प्रकाश. चला पटकन मॅच लावून घ्या, अजून एक मॅच व्हायची. तुम्हाला पेनल्टी बसणार आहे, एक प्लेअर तुमचा आतमध्ये राहील, लक्षात ठेवा. चला पीसीएमसी, वेळ घ्यायचा नाहीये.
हा डॉट बॉल गेलेला आहे, जबरदस्त असा बॉल. बॉलर अभिजित अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय. एक विकेटही घेतलेली आहे त्यांनी आता आणि त्याच्या जर्सी नंबर 1 आहे आणि 1 नंबरची कामगिरी करतोय. बॉलिंग चांगली आणि एक धावेच्या ऐवजी तिथे 2 धावा गेलेल्या आहेत. थ्रोही आला होता वेळेत, परंतु बॉलरच्या हातामध्ये नाही बसलेला आणि त्यामुळे एक एक्स्ट्रा धावा मिळालेले. परत एक उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे आणि प्लेयर आहे आणि तो कॅच सोडलेला आहे त्यांनी. काही जणांचं म्हणणं की हा खरा केमिस्ट आहे. सगळे केमिस्टच आहेत असं काय समजू नका. कॅच सोडला की खरा केमिस्ट असं म्हणायचं का तुम्हाला? समर्थकडे तिथे समर्थ बसलाय. समर्थ तिथे आहे बघा. जबरदस्त असा प्रहार केलेला आहे आणि हा 6 अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. $51 रन, 50 रन झालेले आहेत पार त्यांच्या. 51 रन झालेले आहेत. फार्मावलचे सर्वेसर्वा बारामतीचे विजय टेकावडे सर यांचंही सहर्ष स्वागत. आणि हा लास्ट बॉल आहे. चला टॉस साठी हजर राहायचंय पुढच्या टीमनी. संजय खोपडे सर. शेवटचा चेंडू असेल हा आणि हा परत एकदा 4 रन अंपायरनी 4 दिलेले आहेत. नाही झाले ना, ओव्हर झालेले, ओव्हर संपलेले. चला बॅट्समन लगेच हजर फिल्डिंग आर्नो फार्माचे. चला सगळ्यांनी लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. पुढची एक मॅच होणार आहे अजून. समर्थ बेलकर स्टेज पाशी हजर राहायचंय. स्कोर 56चं टार्गेट आहे. 55 रन झालेले आहेत. 56 रन बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. आर्नो रॉयल्स, जॅक आणि शिरूर दोन्ही टीमच्या कॅप्टननी, जॅक आणि शिरूर दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच हजर राहायचे. टॉस करायचं आपल्याला. चला आर्नो रॉयल्स लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि पीसीएमसी लिजंड दोन्ही बॅट्समन तुमच्या लगेच पाठवायचे. तुम्हाला टाइम दिलेला आहे, त्या टाइम मध्येच मॅच झालेली पाहिजे. अजून एक मॅच होणार आहे. खोपडे सर, संजयजी खोपडे सर, टॉस करून घ्यायचा आपल्याला. योगेश काळे, चला टॉस साठी यायचंय. गणेश भाऊ जाधव टॉस का बॉस. शिवाजी भाऊ गादादे, गणेश भाऊ जाधव टॉस का बॉस. चला मुरलीदादा कुंभरे आणि चला टॉस साठी हजर राहायचं दोन्ही टीमच्या कॅप्टननी. शिरूर
शिरूर आणि जॅक. टॉस का बॉस गणेश भाऊ जाधव आणि शिवाजी गादादे यांनी हजर राहायचंय. चला शिरूर आणि जॅक दोन्ही टीमने हजर राहायचंय. चला अर्नव रॉयल्स तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. बॅट्समन आलेले आहेत आत. पीसीएमसी लिजेंड दोन्ही बॅट्समन पाठवायचे लगेच. पप्पू भाऊ गुजर तुम्ही टॉससाठी हजर राहायचे. चला बॅट्समन टॉस का बॉस. चला पटकन मॅच चालू होते. पटकन घ्या फोट. जॅकचे कॅप्टन आणि शिरूरचे कॅप्टन. जॅकने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून तुम्ही काय घेता सर? जॅकने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेलं आहे. जॅकने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेलं आहे. शिरूर आणि यांनी तयार राहायचं लगेच. मॅच चालू करायची सर लगेच. आणि टाइम द्या सर त्यांना. त्या टाइम मध्येच मॅच केली पाहिजे त्यांनी. आणि टीम लिस्ट दिलेली नाही त्यांनी. नाही आता हे शिरूर आणि जॅक प्लेइंग 11 द्यायची लगेच. शिरूरचे कॅप्टन आणि जॅकचे कॅप्टन प्लेइंग 11 द्या. जबरदस्त असा बॉल होता. बॅट्समनने अतिशय उत्कृष्ट असा शॉट मारलेला होता परंतु त्याच्यावरती धाव काय मिळालेली नाही. जॅकचे कॅप्टन यायचंय आणि प्लेइंग 11 द्यायची लगेच. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून एक मॅच होणार आहे. कृपा करून आपण वेळ घेऊ नका कारण आपले सहकारी पुढची एक मॅच घेणार आहेत. तेही लांबून आलेले आहेत. शिरूर आणि जॅक. जॅकचे कॅप्टन ओ जॅकचे कॅप्टन प्लेइंग 11 देऊन जावं लगेच. कंटिन्यू आहे का? जॅक कंटिन्यू आहे. तुमचे 13 प्लेयर आहेत ना त्याच्यातले प्लेयर एक खेळावं लागणार आहे तुम्हाला. लक्षात ठेवा. सेम टीम खेळवता येणार नाही तुम्हाला. चला मॅच पटकन. बॉलरला विनंती आहे पटकन बॉल टाकायचे. वाईड बॉल आहे. परत एकदा वाईट बॉल आहे.
टाईममध्ये जर ओव्हर नाही संपल्या तर फाईन बसला पाहिजे. अंपायरनी वॉर्निंग दिलेले आहे. उत्कृष्ट असा शॉट मारलेला होता आणि हा फिल्डरच्या पाय आणि हाताच्या खालून गेलेला बॉल आणि हा चौकार आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये ते सक्सेस नाही झाले. आणि हा झेलबाद झालेला आहे बॅट्समन. मकरंद आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समन अविनाश. ओके ओके सर. नवीन बॅट्समन अविनाश आलेला आहे. बघू आता आपल्या संघासाठी काय करतोय ते. उत्कृष्ट असा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि हा 4 रन. तीस बॉल मध्ये 38. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन झाले. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे वर्ष 11वे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे प्रत्येक वर्षी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करण्यात येतं आणि अतिशय ग्राउंड ही त्यांच्याकडून उपलब्ध करून दिलेलं ग्राउंड जे आहे ते अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये तळजाई टेकडी परिसर पुण्यामध्ये अतिशय नावाजलेलं ठिकाण आहे आणि ह्या तळजाई टेकडीच्या शेजारीच हे ग्राउंड आहे. खरं पाहिलं तर अतिशय हिरवळही सुंदर आहे, ग्राउंड ही सुंदर आहे आणि इथला माहोलही अतिशय सुंदर आहे आणि इथल्या आलेल्या सर्व टीमनी अतिशय उत्कृष्ट असा परफॉर्मन्स करून माहोलही तेवढ्याच अतिशय उत्कृष्ट असा माहोल तयार झालेला आहे. आलेल्या सर्व टीमचे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे सहर्ष स्वागत. सामना आता अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. अगदी हलक्या हाताने चेंडूला मात्र स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बरीचशी धावपळ आणि त्याचबरोबर इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 26 धावा या धावपलकावरती आतापर्यंत बनवले जात आहेत. कावजीने आपण पाहतोय आरव रॉयल्स विरुद्ध PCMC लेजंड्स या 2 संघादरम्यान सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. फायनल दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक देते त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव मात्र वाचवू शकत नाहीयेत. 27 धावा धावफलकावरती.
शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण सुरेख. चेंडूला बेल स्टॉप. चांगलं स्टॉप या ठिकाणी चेंडूला लावलं गेलं. एक सिंगल धाव. त्याचबरोबर आता सामन्याचं समीकरण बदलते. शेवटचे 26 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी PCMC लेजंड संघाला. अभिजित आणि अविनाश ही जोडी मैदानामध्ये आपण फलंदाजी करताना पाहतोय. अगदी शांत डोक्याने फलंदाजी करतायत. अक्रॉस द लाईन चेंडू ओढून घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू निर्धाव. तुम्ही चेंडूला फॉलो केलं तर व्हाईट लाईन तेवढीच वाढत जाईल आणि हा नियम अगदी आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्रासपणे वापरला जातो. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचाच हा नियम आहे आणि इथे मात्र पंचांना अगदी त्या नियमाचं ज्ञात आहे बाय, कारण पंच तितके हुशार देखील आहेत. यावेळेस बॅटची आतली कड आणि विकेट किपर चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मला वाटतं चुकीच्या दिशेला केलाय काय, पण हरकत नाही. धाव इथे खर्च होत नाही. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 धाव. 28 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. विजयासाठी अजूनही 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असेल PCMC लेजंड संघाला. मी पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये अर्धा किल्ला तर त्यांनी सर केला आहे. अर्धा गड अजून चढणं बाकी आहे आणि 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामना जर पाहिला तर PCMC लेजंड संघासाठी फार सोपा सामना ह्या आघाडीच्या जोडीने करून टाकलाय. पण आता कामगिरी करायला लागेल ती गोलंदाजीला. आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत मिथुन बांगर, संघाचा कर्णधार, संघाचा नेता. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. आता पाहूया एक एक्झाम्पल. कॅप्टनला सेट करावं लागेल. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 28 धावा फलकावरती. यावेळेस पहिला चेंडू हवाई फायर. फिल्डर तिथे. इथे प्रयत्न थोडासा अपुरा ठरला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. असे अवघड झेल तुम्हाला टिपावे लागतील. झेल तुम्ही टिपले तर मॅच जिंकणं सोपं आहे. झेल जर असे सोडत राहिला तर मॅच जिंकणं खूप अवघड आहे. हा झेल टिपणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षणाकडनं झालेली चूक, त्यावरती 6 धावा देखील एक्स्ट्रा खर्च झाल्या. अगदी दुष्काळात 13 महिना म्हणतात तो हा. इथे कॅच देखील सोडला आणि चेंडू सीमा पार देखील गेला. यावेळेस अगदी बैठकी शॉट. षटकारा पाठोपाठ झालेली जखम, त्यावरती चोळणारा हा मीठ चोळणारा चौकार. अगदी गोलंदाजाने करायचं तरी काय. एखाद्या वेळेस आपण नेहमी ती कविता ऐकतो, म्हणतो फक्त पाठीवरती हात ठेवा आणि लढ म्हणा. इथे पाठीवरती हात पण ठेवत आहे, लढ पण म्हणताय, पण साथ तुमची कमी पडते. इथे साथ देणं गरजेचं असेल क्षेत्ररक्षकांना, गोलंदाजांना. फुलटॉस आणि आणखी एक बाहुबली तडाखा. यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. एक टप्पा घेत चौकार. 4 धावा. षटकारा पाठोपाठ 2 चौकार. बेचाळीस धाव फलकावरती पूर्ण होतात. हा चेंडू मात्र सुरेख होता. इथे मात्र अपील अपील अपील. पंचांनी मात्र अपील फेटाळले. धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशिराने झाला. अगदी अगोदर प्रयत्न केला असता धाव देखील झाली असती, पण हरकत नाही. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. दी पहिल्या चेंडूवरती सुटलेला झेल, त्यावरती आलेला षटकार, नंतर बॅक टू बॅकचे 2 चौकार. हे मात्र या सामन्याचं समीकरण बदलणारे फटके होते. शेवटचे आता 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज असेल सामना PCMC लेजंड संघाला जिंकण्यासाठी. हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ.
एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. यावेळेस हा चेंडू कव्हर वरने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडूला अगदी फील्ड केले, चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धाव मात्र या ठिकाणी वाचवू शकले नाही. 2 धाव अगदी सहज त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा, 45 रन ऑन स्कोर बोर्ड. विजयासाठी आता 19 चेंडूने 11 धावांची गरज. अभिजित आणि अविनाश ही जोडी मैदानामध्ये तुफान खेळ दोन्ही फलंदाजांचा आपण मैदानात पाहतोय. एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर इथे हा चेंडू निर्धाव. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 45 रन, 45 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू, विजयासाठी 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत विशाल वायकर. विशाल वायकर गोलंदाजी मार्कवर. सामना जर पाहिला तर 18 चेंडू 11 धावांची गरज असेल. अभिजित राठोडने मात्र केलेली राऊडी बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहिली. 7 चेंडूमध्ये 16 धावा विशाल राठोडने बनवल्या. तर दुसऱ्या बाजूने अविनाश खरातने खेळलेले जोरात फटके आपण पाहिले. 8 चेंडूमध्ये 21 धावा या अविनाश खरातने देखील बनवल्या. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजी. लोअर फुलटा चेंडू होता, बी हवेत चेंडू खेळला, गॅपमध्ये चेंडू खेळला गेला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. दुहेरी धावाने धावफलकावरती वाढ. 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अभिजित मात्र एक सुसाट फलंदाजी मैदानामध्ये करतात. अगदी दोन्ही फलंदाजांनी केलेली फलंदाजी आपण पाहिली. मला वाटलं ह्या मॅचचा विजय तर निश्चित केलाच त्यांनी, पण पुढच्या मॅचचा अभ्यास देखील सुरू केलाय. तर आता शेवटचे 17 चेंडू 9 धावांची गरज. इथे गोलंदाजांना फार मोठं परिश्रम करावं लागेल. गोलंदाजांना अगदी इथून देखील आपली जिद्द दाखवावी लागेल. मॅचमध्ये रंगत आणावी लागेल. ते पायावरती चेंडू आदळला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार. सीमा रेषा पार. चौकार. एकावन्न धावा धावफलकावरती. शेवटच्या 5 धावांची गरज आहे. पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय. पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय. त्यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव. शेवटचे 15 चेंडू 5 धावांची गरज असेल. शेवटचे 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाहूया काय होणार. मॅच अजूनही संपली असं म्हणता येणार नाही. इथून देखील मॅचचं रंग रूप बदलू शकतं. पण इथे फलंदाज मात्र कोणत्याही प्रकारची घाई करताना पाहायला मिळत नाही. शांत डोक्याने सामना खेळतात. अगदी इथे थ्रो सुरक्षित पाठवलाय. पाहूया निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. प्रथम सोट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अगदी जगभर दाखवतोय. लाईव्हच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी चेक केला जाईल. चे गलेश डोरारे सर त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. पाहूया निर्णय काय येतोय. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. कारण क्लोज डिसिजन असेल
पंचांना नक्कीच वेळ लागतो आणि आता निर्णय या ठिकाणी कळवला जाईल विजयासाठी. पाहिलं तर इथे 5 धावांची गरज होती. विशालने केलेला हा प्रयत्न पाहूया अंगलट आलाय का. आणि इथे पंचांचा निर्णय नॉट आउट. फलंदाज सुखरूप आपल्या गटामध्ये म्हणजे 14 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिली धाव अगदी हक्काची होती. दुसरी धाव घेण्याचा चुकीचा प्रयत्न होता पण अगदी वेळेत सावरलं देखील स्वतःला मैदानामध्ये आणलं देखील. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. गोलंदाज डाऊन दी बॉल झेल टिपला आणि ते विकेटचं पतन. फलंदाज बाद. पुढच्या संघाने तयार राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अक्षय. शेवटचे 13 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच अजून संपली असं म्हणता येणार नाही कारण इथे पाहिलं तर गोलंदाजांनी देखील मॅचवरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अर्णव रॉयल्स हा संघ मैदानामध्ये लढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू आणि ते निर्धाव. ओव्हरची समाप्ती. 4 षटक्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 52 धाव. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच अगदी पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. मगाचा सामना आपण पाहिला टाय झाला. इथे हा सामना देखील टाय होणार का. अगदी इथे प्रेक्षक आता मात्र आतुर आहेत या सामन्याचं होणार काय. एका बाजूने अर्णव रॉयल्स विरुद्ध दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय PCMC लेजंड्स. या दोन संघादरम्यान चालू असलेलं क्रिकेटचं एक तुंबळ युद्ध आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज येत आहेत मदन. शेवटचे 12 चेंडू 4 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अभिजित. चला वेळ वाचवा मित्रांनो. सामना चालू करा लवकर. चला मित्रांनो वेळ वाचवा. जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू करून घ्या लवकर. शेवटचे 12 चेंडू 4 धावांची गरज कारण अजूनही एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे वेळ वाचवा. बावन्न धावा धावफल करते आतापर्यंत पूर्ण होत आहेत. फुलटॉस आणि हा विजयी फटका. विजयी षटकार अभिजितच्या बॅटमधनं खडकने टोले जंग प्रहार. सामना जिंकला PCMC लेजंड संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. हडलक अर्णव रॉयल्स. सुंदर खेळ तुम्ही करून दाखवला त्याबद्दल धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन PCMC लेजंड. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढची मॅच त्वरित सामना चालू करून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिरूर 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.